नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण इथं पौष्टिक 2 प्रकारच्या चटण्या बनवून दाखवणार आहोत. तर ह्या चटण्या खूप गुणकारिक आहे. या चटण्या तुम्ही हिवाळ्यामध्ये महिनाभर बनवून ठेवल्या तरीही खराब होत नाही आणि आपले हाडं मजबूत होण्यासाठी आणि BP शुगरच्या माणसांसाठी खूप गुणकारिक आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण लसूण चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, अर्ध्या वाटीला कमी तीळ घेतलेले आहे, अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर इथं मी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि कढीपत्तासुद्धा इथं मी सुकलेलाच घेतलेला आहे. तुम्ही जर कढीपत्ता ताजा घेता असाल तर त्याला छानपैकी भाजून घ्या. तर इथं मी सर्वात आधी मिरच्या भाजून घेणार आहे. तर छान आपल्याला इथं मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. छानपैकी आपल्या आता मिरच्या भाजून झालेल्या आहे. त्यानंतर मी हलकासा कढीपत्ता आता इथं भाजून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही आता आपला कढीपत्ता आणि मिरच्या भाजून झालेल्या आहे. तर एका ताटामध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं सर्वात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. ते पण आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मी आता 1 ते 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. छान असं तळून घ्यायचे आहे. हलकेसे तळून झाल्यानंतर आपल्याला इथं खोबरं टाकून घ्यायचं आहे. ते पण आपल्याला इथं छानपैकी तळून घ्यायचं आहे. खोबरं आपलं हलकंसं तळून झाल्यानंतर इथं तीळ आणि लसूण टाकून घेतलेलं आहे. ते पण छान आपल्याला तळून घ्यायचं आहे. छानपैकी आपण तळून घेतल्यानंतरच आपल्या चटणीला चव येते. तर एकदम असं मंद आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही छान अशी आपली तीळ पण तळून झालेली आहे आणि छान अशी तडतडत आहे. तर इथं आपण सर्व काढून घेऊया. एका ताटामध्ये मी काढून घेत आहे आणि हे सर्व थंड करून आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर इथं मी जिरेसुद्धा टाकून घेणार आहे. तर ते सुद्धा मी हलकेसे असे गरम करून घेतलेले आहे. तर ते सुद्धा मी इथं आता टाकून घेत आहे. तर इथं मी आता टाकून घेतलेले आहे जिरे. त्यानंतर आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. त्यानंतर आपल्याला हे जाडसरच असं वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही छान अशी चटणी आपली तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे चटणीला आपल्या. ही चटणी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये खाल्ली पाहिजे, कारण की यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे. रोजच्या जेवणामध्ये आपण कढीपत्ता खाल्ला तर आपल्या केसाच्या डोक्याची केस गळतीसुद्धा कमी होते. तर इथं आपली लसूण शेंगदाणा चटणी तयार आहे, बघू शकता. त्यानंतर आपण इथं आता जवसाची चटणी बनवणार आहोत. साहित्य बघूया. तर इथं मी सुकलेला कढीपत्ता घेतलेला आहे. त्यानंतर अर्ध्या वाटीला कमी मी तीळ घेतलेले आहे. 10-12 लसणाच्या मी पाकळ्या घेतलेल्या आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षाही मी जास्त जवस घेतलेले आहे. तर सर्वात आधी आपण जवस भाजून घेऊया. छान तडतडेपर्यंत फुलेपर्यंत ही आपल्याला जवस छानपैकी भाजून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही छान आता तडतडायला लागलेले आहे. तर इथं आपल्याला आता यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहे. तीळ पण छान फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. मंद आचेवर आपल्याला हे सतत असं परतत राहायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथं मी लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे. त्या पण छान भाजून घ्यायच्या आहे. हे सर्व मी मंद आचेवरच भाजून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. इथं आता मी कढीपत्ता टाकून घेणार आहे. तो सुद्धा मी इथं हलकासा गरम करून घेणार आहे. तर इथं आपलं छानपैकी सर्व भाजून झालेलं आहे.
त्यानंतर आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊया। इथं मी आता ताटामध्ये काढून घेत आहे आणि आपल्याला हे थंड करून नंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथं मी त्याच भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर इथं 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे फिरवल्यानंतर आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे। इथं मी मिरची पावडरचाच वापर केलेला आहे। तुम्हाला जर मिरच्या टाकायच्या असेल तर हलक्याशा भाजून टाकून मग मिक्सरला बारीक करून घ्या। तर बघू शकता आपल्या चटणीचा किती सुंदर कलर आलेला आहे आणि छान आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे। तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। बघू शकता तुम्ही किती सुंदर चटणी आपली तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा याच पद्धतीने चटणी बनवून बघा, खरंच खूप चवीला लागते भारी आणि साध्या सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे। तर नक्की बनवून बघा। 2 प्रकारच्या चटण्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।